देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्री कृष्ण. आवाज येतोय ताई? हो हो, हो, येतोय. येतोय. येतो. 41 श्लोक क्रमांक पासून घेऊया. हो. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत ततः समक्षन् तथा क्षमये त्वामहमप्रमेयम्. आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यामुळे वेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. विराट स्वरूपाचे दर्शन करतेवेळी अर्जुनाने भगवंताचे अतुलनीय आणि अप्रमेय असे ऐश्वर, गौरव, गुण आणि प्रभाव हे प्रत्यक्ष पाहिले होते. त्याला उद्देशूनच महिमानम या पदाबरोबर इदम हे विशेषण दिलेले आहे. मया याच्या बरोबर अजानता हे विशेषण लावण्याचा भावार्थ काय? अजाणता हे पद येते हेतुगर्भ विशेषण आहे. मया याच्या बरोबर याचा प्रयोग करण्याचा असा भावार्थ आहे की तुमचे जे महात्म्य मी आता प्रत्यक्ष पाहिले ते यथार्थपणे न जाणल्यामुळे मी तुमच्या बरोबर अनुचित व्यवहार केला आहे, म्हणून अजाणतेपणे केलेल्या माझ्या अपराधाबद्दल तुम्ही क्षमा करा अशी विनंती आहे. सखा इति मत्वा प्रणयेन आणि प्रमादात या पदांचा प्रयोगाचा भावार्थ काय? याद्वारे अर्जुनाने असे दाखविले आहे की तुमचा अप्रतिम आणि अपार असा महिमा न जाणल्यामुळे मी तुम्हाला आपल्या बरोबरीचा मित्र असे मानत होतो. म्हणजे जेव्हा श्रीकृष्णाने दाखवलं त्यांचं विश्वरूप त्यावेळेस अर्जुनाला म्हणजे खूप असं लक्षात आलं की नाही, हे खूप काही वेगळं आहे. त्याच्या अगोदर म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला आपल्या सभोवत म्हणजे आपल्या बरोबरचे आहेत असंच मानत होते अर्जुन. त्यामुळे मी संभाषणामध्ये कधी तुमचा महान गौरव आणि सर्व पूज्य महत्व यांचा विचार बाळगला नाही. म्हणून प्रेमामुळे किंवा प्रमादामुळे माझ्याकडून नक्कीच मोठी चूक झाली. मोठमोठे देव आणि महर्षी हे ज्या तुमच्या चरणाला वंदन करणे हे आपले सद्भाग्य समजतात अशा त्या तुमच्या बरोबर मी बरोबरीचे वर्तन केले. आता तुम्ही याबद्दल आपल्या दयाळूपणाने मला क्षमा करा. आणि हे अर्जुनाच्या लक्षात आल्यानंतर अर्जुन आता श्रीकृष्णाकडे क्षमा मागत आहे. प्रसभम या पदाचा प्रयोग करून हे कृष्णा, हे यादवा, हे सखे या पदांच्या प्रयोगाचा भावार्थ काय? अर्जुन हा प्रेमवश किंवा प्रमादवश जे अपराध स्वतःकडून झाले असे मानतो त्याचे स्पष्टीकरण येथे या पदाचा प्रयोग करून करीत आहे. तो म्हणतो की हे प्रभो, कुठे तुम्ही आणि कुठे मी इतका मूर्ख झालो होतो की परमपूजनीय अशा तुम्हा परमेश्वराला मी आपला मित्रच मानत होतो आणि कोणतेही आदर सूचक विशेषण न वापरता नेहमी विचार न करता कृष्णा, यादवा आणि सख्या अशा म्हणून मी तुम्हाला सामान्य समजून हाका मारित होतो. माझ्या या अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा करा. अच्युत या संबोधनाचा काय भावार्थ आहे? आपल्या महत्वापासून आणि स्वरूपापासून ज्याचे कधी पतन होत नाही त्याला अच्युत असे म्हणतात. येथे भगवंताला अच्युत या नावाने संबोधित करून अर्जुन असे दाखवित आहे की मी आपल्या व्यवहाराने, वर्तणुकीमुळे तुमचा जो अपमान केलेला आहे तो माझा मोठा अपराध नक्कीच आहे. परंतु हे भगवंता, माझ्या अशा व्यवहारामुळे वस्तुतः तुमची काहीही हानी होणार नाही. तुम्हाला आपल्या महिम्यापासून जराही विचलित करू शकेल अशी कोणतीही क्रिया या जगामध्ये असू शकत नाही. तुमचा कोणी अपराध करू शकेल असे कोणाचेही सामर्थ्य नाही, कारण तुम्ही नेहमी अच्युत आहात.
यत आणि च यांच्या प्रयोगाचा भावार्थ काय? मागील श्लोकात अर्जुनाने ज्या अपराधांचे स्पष्टीकरण केलेले आहे त्यापेक्षा निराळ्या आपल्या व्यवहारामुळे झालेल्या दुसऱ्या अपराधांचे वर्णन तो आता या श्लोकात करीत आहे. हे दाखविण्यासाठी पुन्हा यत याचा आणि मागील श्लोकात वर्णन केलेल्या अपराधांच्या बरोबर या श्लोकात सांगितलेल्या सर्व अपराधांचा समाहार करण्यासाठी च याचा प्रयोग केलेला आहे. अवहसार्थ अवहासार्थम याचा भावार्थ काय? प्रेम, प्रमाद आणि विनोद या तीन कारणांमुळे व्यवहारामध्ये मनुष्याला कोणाच्या अपमानाचा विचार राहत नाही. कारण प्रेमाला नियम नसतो, प्रमादामध्ये चूक होते आणि विनोदामध्ये वाणीचे खरे स्वरूप सुरक्षित राहणे कठीण असते. एखाद्या सामान्य पुरुषाच्या अपमानामध्ये ही तिन्ही कारणे मिळून हेतू होऊ शकतात आणि वेगवेगळ्या सुद्धा असू शकतात. यापैकी प्रेम आणि प्रमाद या कारणांच्या बाबतीत अर्जुनाने मागील श्लोकात सांगितले आहे. येथे अवहासार्थम या पदाने तिसरे कारण म्हणजे थट्टा मस्करी हे अर्जुन दाखवित आहे. विहारसय्यासन भोजनेषु एकः आणि तत समक्षम या पदांचा प्रयोग करून असत्कृतोसी असे म्हणण्याचे तात्पर्य काय? याच्याद्वारे अर्जुन त्या प्रसंगांचे वर्णन करीत आहे की ज्या प्रसंगी त्याला आपल्याकडून भगवंताचा अपमान झाला असे वाटत आहे. तो म्हणतो, बरोबर चालताना, फिरताना, शय्येवर झोपताना, उंच किंवा खालच्या किंवा बरोबरीच्या आसनावर बसताना, खाताना पिताना माझ्याकडून तुमचा वारंवार अनादर झालेला आहे. म्हणजे असं अर्जुनाला फक्त आता जाणवू लागले की विश्वरूप दर्शन झाल्यामुळे त्याचा हा फरक लक्षात आलेला आहे, नाहीतर अगोदर त्याला असं वाटतच नव्हतं काही. मग तो कदाचित एकांतात झालेला असो किंवा या सर्व लोकांच्या समोर झालेला असो, मला तो आता फार अपराध वाटत आहे. अशा प्रत्येक अपराधाबद्दल मी तुमची क्षमा मागत आहे. अर्जुन आता श्रीकृष्णाकडे क्षमा मागत आहेत. तत हे पद कशाचे वाचक आहे? तसेच त्वाम याच्या बरोबर अप्रमेय हे विशेषण लावून क्षामये या क्रियाच्या प्रयोगाचा भावार्थ काय? तत हे पद येते 41व्या व 42व्या श्लोकामध्ये अर्जुनाने ज्या अपराधाचे वर्णन केलेले आहे त्या सर्व अपराधांचे वाचक आहे. त्वाम या पदाबरोबर अप्रमेयम हे विशेषण लावून क्षामये या क्रियेचा प्रयोग करून अर्जुनाने भगवंतांना त्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करण्याची प्रार्थना केली आहे. अर्जुन म्हणत आहे की हे प्रभू, तुमचे स्वरूप व महत्व हे अचिंत्य आहे. ते पूर्णपणे कोणीही जाणू शकत नाही. कोणाला त्याचे थोडेफार ज्ञान झाले तर ते तुमच्या कृपेनेच होते. हे बरोबर आहे. भगवंताचं ज्ञान होणं म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही आणि ते फक्त त्यांची कृपा असेल तरच होती, जी की अर्जुनावर झालेली आहे. पूर्वी मी तुमचा प्रभाव जाणत नव्हतो म्हणून तुमचा अनादर करीत होतो. आता तुमचा प्रभाव काहीसा जाणू शकलो आहे, काहीसा, थोडासा. हे तुमच्या परम अनुग्रहाचे फल आहे. मी तुमचा संपूर्ण प्रभाव जाणला आहे असे नव्हे, सर्व जाणण्याचे दूरच. तुमच्या दयेने जेवढा प्रभाव दाखविला तेवढा सुद्धा मी समजू शकलो नाही. परंतु जे काही समजलं आहे त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहीत झाले आहे की तुम्ही सर्व शक्तिमान असे साक्षात परमेश्वर आहात. मी तुम्हाला आपल्या बरोबरीचा मित्र मानून तुमच्याशी जे वर्तन केले त्याला मी अपराध मानतो आणि अशा सर्व अपराधांच्यासाठी मी तुमची क्षमा मागत आहे. अर्जुन वारंवार देवाची क्षमा मागत आहे. अशा प्रकारे अपराधांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना करून आता 2 श्लोकात अर्जुन भगवंताच्या प्रभावाचे वर्णन करतो आणि अपराध क्षमा करण्याच्या त्याच्या योग्यतेचे प्रतिपादन करीत भगवंतांना प्रसन्न होण्यासाठी पुन्हा प्रार्थना करत आहे. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्याधिकः कृतोऽन्यो लोकत्रयेऽप्ये प्रतिमप्रभाव. आपण या चराचर जगताचे जनक आहात, तसे सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा, त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल? तुम्ही या चराचर जगताचे पिता, महान गुरु आणि पूज्य आहात. या म्हणण्याचा अभिप्राय काय? असे म्हणून अर्जुनाने आपले अपराध क्षमा करण्याचे औचित्य प्रतिपादन केले आहे. अर्जुनाच्या मनात असा भाव झालाय की मी तुम्हाला माझ्या बरोबरीचं समजलंय, ही माझी खूप मोठी चूक झालेली आहे आणि आता देवाचा प्रभाव थोडासा जाणल्यामुळं ते आता वारंवार क्षमा मागत आहेत देवाकडे आणि त्यांचं सारखं त्यांना आता माझा पिता, महान गुरु, पूज्य आहात अशी देवांना विनवणी करत आहेत.
असे म्हणून अर्जुनाने आपले अपराध क्षमा करण्याचे औचित्य प्रतिपादन केले आहे. तो म्हणत आहे, हे भगवंता, हे सर्व जग तुमच्यापासून उत्पन्न झाले आहे, म्हणून तुम्हीच याचे पिता आहात. जगात जितके म्हणून मोठमोठे देव, महर्षी आणि इतर समर्थ पुरुष आहेत, त्या सर्वांमध्ये सर्वांपेक्षा मोठा असे ब्रह्मदेव आहात, कारण सर्वात प्रथम त्यांचाच प्रादुर्भाव झाला होता आणि तेही तुमच्या नित्य ज्ञानाने सर्वांना यथायोग्य उपदेश देतात. परंतु हे प्रभू, ते ब्रह्मदेव हेही तुमच्यापासूनच उत्पन्न होतात आणि त्यांना ज्ञानही तुमच्यापासूनच मिळते. म्हणून हे सर्वेश्वर, सर्वात मोठे, सर्व मोठ्यातील मोठे आणि सर्वांचे एकमात्र महान गुरु असे तुम्हीच आहात. संपूर्ण जग ह्या ज्या देवांची आणि महर्षींची पूजा करते, त्या देवांना आणि महर्षींनाही परमपूज्य तसेच नित्य वंदनीय असे ब्रह्मदेवादिदेव आणि वशिष्ठादी महर्षी यांना जर क्षणभर तुमचे प्रत्यक्ष पूजन किंवा स्तवन करण्याची संधी मिळाली तर ते स्वतःला भाग्यवान समजतात. म्हणून तुम्ही पूजनीय लोकांचेही परम पूजनीय आहात. म्हणून माझ्यासारख्या पामराचे अपराध क्षमा करणे हे तुमच्यासाठी सर्व प्रकारे योग्य ठरेल. किती छान प्रकारे विनवणी केली आहे भगवंताला अर्जुनाने. म्हणजे किती महर्षी मोठे वंदनीय ब्रह्मदेव वगैरे सगळे क्षण जरी त्यांचा सहवास मिळाला, त्यांची जाणीव झाली भगवंताची, तर स्वतःला खूप महान समजते, भाग्यवान समजते. आणि मी तर खूप मोठा अपराध केलाय की तुम्हाला माझा सखाच समजलं होतं, बरोबरीच समजलं होतं. अति अप्रमतिम प्रभाव या संबोधनाबरोबर तिन्ही लोकांमध्ये तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही, मग अधिक कसा असू शकेल या शकणार या म्हणण्याचा अभिप्राय काय? ज्याच्या प्रभावाची कोणतीही तुलना होऊ शकत नाही, त्या अप्रतिम प्रभाव असे म्हणतात. याचा प्रयोग करून पुढे म्हटलेल्या वाक्याद्वारे अर्जुनाने असे दाखविले आहे की विश्व ब्रह्मांडामध्ये ज्याची तुमच्या अचिंत्य अनंत महान गुणांची, ऐश्वर्याची आणि महत्वाची तुलना होऊ शकेल असे कोणीही नाही. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. आणि जेव्हा तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही, तेव्हा तुमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे अशी कल्पनाही करता येत नाही. अशा स्थितीत हे दयामया, तुम्ही जर माझे अपराध क्षमा करणार नाही तर दुसरा कोण करणार? तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काय प्रसादये त्वामहमिषमिड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रिया प्रियायार्हसि देव सोडून. म्हणूनच हे प्रभू, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य असे आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसे आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. तर वेगवेगळ्या नातेसंबंधांचं म्हणजे सांगून जोड देऊन अर्जुन आणखीन आता अपराधाला क्षमा मागत आहे. ताई, ज्ञानेश्वरीचे तर इतके सुंदर ओव्या आहेत त्याच्यावर. हो ना. हा. हो, खूपच सुंदर वाटते ओव्या वाचताना ज्ञानेश्वरी या श्लोकांवर. तस्मात. हा, आणि गोडी वाटते, म्हणजे असं काही अवघड हो. वाटत नाहीये. तस्मात या पदाच्या प्रयोगाचा भावार्थ काय? मागील श्लोकांमध्ये भगवंताच्या अतिशय महान गुणांचे जे वर्णन केलेले आहे, ते गुण भगवंताने प्रसन्न होण्यास हेतू आहेत असे सांगण्यासाठी तस्मात या पदाचा प्रयोग केलेला आहे. याचा अभिप्राय असा की तुम्ही अशा प्रकारे महत्व आणि प्रभाव यांनी युक्त आहात, म्हणून माझ्यासारख्या दीन शरणागतावर दया करून प्रसन्न होणे हा तुमचा स्वभावच आहे असे मी समजतो. म्हणून मी धाडस करून तुम्हाला विनयाने प्रार्थना करीत आहे की तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. त्वाम या पदाबरोबर ईशम आणि इडियम ही विशेषणे लावून मी हे शरीर तुमच्या चरणी निवेदित करून प्रणाम करून प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करतो या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? जो सर्वांचे नियम करणारा स्वामी असेल त्याला ईश असे म्हणतात, आणि जो स्तुती करण्यास योग्य असेल त्याला इड्य असे म्हणतात. या दोन्ही विशेषणाचा प्रयोग करून अर्जुन असे दाखवित आहे की हे प्रभू, या संपूर्ण जगाचे नियमन करणारे इतकेच काय, इंद्र, आदित्य, वरुण, कुबेर आणि यम इत्यादी लोकनियंता असणाऱ्या देवांनाही आपल्या नियमामध्ये ठेवणारे तुम्ही सर्वांचे एकमात्र असे महेश्वर आहात. आणि तुमचा गुणगौरव व महत्व हे इतके मोठे आहे की संपूर्ण जग नित्य तुमचे स्तवन करीत राहील, तरीही त्यांचा अंत होऊ शकणार नाही.
म्हणून तुम्ही वस्तुतः स्तुतीला योग्य आहात. मला इतके ज्ञानही नाही आणि वाणीमध्ये इतके सामर्थ्य नाही की मी स्तवन करून तुम्हाला प्रसन्न करून शकेन. मी अज्ञानी आहे. तुमचे स्तवन कसे बरे करणार? मी तुमचा प्रभाव सांगण्यास जे काही म्हणेन ते वास्तविक तुमच्या प्रभावाच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. म्हणून माझे हे सांगणे हे तुमचा प्रभाव मी कमी करण्यास ठरेल. यासाठी मी हे शरीर काष्टवत तुमच्या चरणी अर्पण करून साष्टांग प्रणाम करून तुमच्या चरणधुलीच्या प्रसादानेच तुमची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ इच्छितो. तुम्ही कृपा करून माझे सर्व अपराध विसरून जा आणि मज दिनावर प्रसन्न व्हा. ही अर्जुनाची जी विनवणी आहे ती म्हणजे एखाद्या भक्ताने देवाकडे केलेली विनवणी आहे, असं म्हणजे आपण आदर्श अर्जुनाचा पाहूनच विनवणी करतो असं वाटतंय मला. पिता पुत्रांची, मित्र मित्राची आणि पती पत्नीची उपमा देऊन अपराध क्षमा करण्याचे औचित्य प्रतिपादन केले आहे. त्याचा भावार्थ काय आहे? 41व्या आणि 42व्या श्लोकात सांगितले आहे की प्रमाद, विनोद आणि प्रेम या 3 कारणांमुळे माझ्याकडून एखाद्याचा अपराध घडतो. येथे अर्जुन वरील तिन्ही उपमा देऊन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की तिन्ही हेतूंच्यामुळे घडलेले माझे अपराध तुम्ही सहन करावेत. याचा अभिप्राय असा की ज्याप्रमाणे पुत्राच्या अज्ञानामुळे प्रमादवश केलेले अपराध पिता क्षमा करतो आणि प्रेमाने केलेले प्रिय पत्नीचे अपराध हे पती क्षमा करतो. थट्टा मस्करीमध्ये केलेले मित्राचे अपराध मित्र हा सहन करतो. तसेच तिन्ही कारणामुळे घडलेले माझे सर्व अपराध तुम्ही क्षमा करा अशी प्रार्थना करत आहे अर्जुन. अशा प्रकारे आपल्या अपराधांसाठी भगवंताची क्षमा याचना करून अर्जुन आता 2 श्लोकांमध्ये भगवंतांना चतुर्भुज रूपाचे दर्शन घडवण्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रार्थना वारंवार चालू आहेत आणि वेगवेगळ्या रूपाचं दर्शनाची लालसा अर्जुनाच्या मनामध्ये आहे. अदृष्ट्वा पूर्वं रुसितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूप प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे. माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. अदृष्ट व पूर्वम याचा भावार्थ काय आणि ते पाहून हर्षित होण्याची तसेच भयाने व्याकुळ होण्याची गोष्ट सांगून अर्जुनाने काय दाखविले आहे? जे रूप पूर्वी कधीही न पाहिलेले असेल त्या आश्चर्यजनक रूपाला अदृष्ट व पूर्व असे म्हणतात. ह्याच्या अगोदर कधीही पाहिलेलं नाही असं रूप. म्हणून येथे अर्जुनाच्या म्हणण्याचा असा भावार्थ आहे की तुमच्या या अलौकिक रूपाबद्दल जेव्हा मी तुमचे गुण, प्रभाव आणि ऐश्वर यांच्याकडे पाहून विचार करू लागलो तेव्हा मला फार मोठा आनंद वाटतो की मी मोठा भाग्यशाली आहे. साक्षात परमेश्वराची माझ्यासारख्या तुच्छ मनुष्यावर इतकी अनंत दया आहे आणि असे अपूर्व प्रेम आहे की त्यामुळे ते कृपा करून मला आपले हे अलौकिक रूप दाखवित आहे. परंतु त्याचबरोबर जेव्हा तुमची भयान विक्राळ मूर्ती दिसते तेव्हा माझे मन भीतीने कापू लागते आणि मी अत्यंत व्याकुळ होऊन जातो. अर्जुनाचे हे म्हणणे हेतुपूर्वक आहे. याचा भावार्थ असा की तुम्ही हे आपले रूप लवकर आवर्ते घ्या म्हणून मी तुम्हाला विनम्र प्रार्थना करीत आहे. एव या पदासह तत या पदाचा प्रयोग करून देवरूप दाखवण्यासाठी प्रार्थना करण्याचे तात्पर्य काय? तत हे पद परोक्ष वाची आहे. तसेच जी पूर्वी पाहिली असेल पण आता प्रत्यक्ष नसेल अशा वस्तूचेही वाचक आहे. तसेच एव हे पद त्याहून भिन्न अशा रूपाचे निराकरण करते. म्हणून अर्जुनाच्या म्हणण्याचा अभिप्राय असा होता की तुमचे वैकुंठ धामामध्ये निवास करणारे देवरूप अर्थात जे विष्णू रूप आहे त्याच चतुर्भुज रूपाचे दर्शन मला घडवा. आपण जे डोळ्यासमोर ठेवलेलं आहे हा विष्णू, हे विष्णूचं रूप, तेच रूप आपल्याला पाहायला आवडतं. आपलं सुद्धा तसंच आहे. आपण ज्या देवाची भक्ती करतो तोच देव आपल्याला दिसावा असं आपल्या मनात सारखं अंतर्मनात आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपल्या आतमध्ये जो देव आहे त्याचंच मला दर्शन व्हावं ही आपली फार भावना असते. फक्त तत्चा प्रयोग असल्यामुळे असेही मानता येईल की भगवंताचे जे मनुष्य अवताराचे रूप आहे ते दाखवण्यासाठी अर्जुन प्रार्थना करीत आहे. परंतु रूप याच्या बरोबर देव हे पद असल्यामुळे ते स्पष्टपणे मनुष्य रूपाहून भिन्न असलेल्या देवासंबंधी रूपाचे वाचक बनते. देवेश आणि जगन्निवास या संबोधनाचा भावार्थ काय?
जो देवांचाही स्वामी असेल त्याला देवेश असे म्हणतात, आणि जो जगाचा आधार व सर्वव्यापी असा असेल त्याला जगन्निवास असे म्हणतात. या दोन्ही संबोधनाचा प्रयोग करून अर्जुनाने असे दाखवले आहे की तुम्ही सर्व देवांचे स्वामी, साक्षात सर्वाधार सर्वव्यापी असे परमेश्वर आहात, म्हणून तुम्हीच आपले ते देवरूप प्रगट करू शकता. प्रसिद्ध या पदाचा भावार्थ काय? प्रसिद्ध या पदाने अर्जुन हा भगवंतांना प्रसन्न होण्यास सांगत आहे. याचा अभिप्राय असा की तुम्ही लवकर हे विक्राळ रूपावर ते घेऊन मला आपले चतुर्भुज स्वरूप दाखवण्याची कृपा करा. किरीटिनीं गदिनीं चक्रहस्ता हस्तमिच्छामि त्वा द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो, म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. जे वारंवार पाहिलेलं रूप आहे तेच पाहण्याची इच्छा आहे अर्जुनाची. तथा याच्या बरोबर एव याच्या प्रयोगाचे तात्पर्य काय? महाभारताच्या युद्धात भगवंताने शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा केली होती. अर्जुनाच्या रथावर जे आपल्या हाती चाबूक व घोड्यांचा लगाम धरून विराजमान होते, परंतु यावेळी अर्जुन भगवंताचे ते द्विभुज रूप पाहण्यापूर्वी ज्याच्या हातामध्ये गदा आणि चक्रादी आहे ते चतुर्भुज रूप पाहू इच्छितो. या अर्थाने तथा आणि एव या पदांचा प्रयोगच झाला आहे. तेन एव या पदाचा भावार्थ काय आहे? पूर्वीच्या श्लोकात आलेल्या तत् देवरूप एव याला उद्देशून अर्जुन म्हणत आहे की तुम्ही त्याच चतुर्भुज रूपात प्रगट व्हा. येथे एव या पदाने असेही ध्वनित होते की अर्जुन नेहमी भगवंताचे द्विभुज रूपच पाहत होता, परंतु येथे तो चतुर्भुज रूपच पाहू इच्छितो. चतुर्भुज रूप हे श्रीकृष्णासाठी म्हटले आहे की देवरूप म्हटल्यामुळे श्री विष्णूसाठी म्हटले आहे. त्यात खालील कित्येक हेतू आहेत. जर चतुर्भुज रूप हे श्रीकृष्णाचे सर्वाधिक रूप असते तर मग गदिनम आणि चक्रहस्तम असे म्हणण्याची काही गरज नव्हती, कारण अर्जुन हा तेच रूप नेहमीच पाहत होता, म्हणून चतुर्भुज असे म्हणणेही निरर्थक होते. अर्जुनाने इतकेच म्हणणे पुरेसे होते की मी आता काही वेळापूर्वी जे रूप पाहत होतो तेच दाखवा. मागील श्लोकात देवरूपम हे पद आले आहे. पुढे 51व्या श्लोकात आलेल्या मानुष रूपम याच्यापेक्षा त्याचा सर्वार्थ विलक्षण असा अर्थ आहे. यावरून हे सिद्ध होते की देवरूपाने श्री विष्णू बद्दलच सांगितले आहे. पुढे 50व्या श्लोकात आलेल्या स्वकम रूपम यांच्याबरोबर भूयः आणि सौम्य व यांच्याबरोबर पुनः हे पद आल्यामुळे येथे प्रथमतः चतुर्भुज आणि नंतर द्विभुज मनुष्य रूप दाखविले आहे असे सिद्ध होते. पुढे 52व्या श्लोकात सुदर्शनम या पदाने दाखविले आहे की हे रूप अत्यंत दुर्लभ आहे, आणि नंतर म्हटले आहे की देवांनाही हे रूप पाहण्याची नित्य आकांक्षा असते. जर श्रीकृष्णाचे चतुर्भुज रूप हे स्वाभाविक असते तर मग ते रूप मनुष्यांनाही दिसले असते, मग देवांनाही नेहमी त्यांची आकांक्षा का वाटली असती? जर असे म्हटले की विश्वरूपासाठी असे म्हटले आहे तर त्यांच्या दाढामध्ये भीष्म, द्रोण इत्यादी चूर्ण होत आहेत, अशा घोर विश्वरूपाची कल्पना देवांनी कशासाठी केली असती? म्हणून असे वाटते की देव हे वैकुंठवासी श्री विष्णू रूपांच्या दर्शनाचीच आकांक्षा करीत होते. विराट स्वरूपाचा महिमा 48व्या श्लोकात न वेद यज्ञाधे इत्यादी म्हणून गायला आहे. पुन्हा 43व्या श्लोकात 53व्या श्लोकात नाह वेदैर्न तपसा इत्यादी मध्ये पुन्हा तशीच गोष्ट येते. जर दोन्ही जागी एकाच विराट रूपाचा महिमा असता तर यामध्ये पुनरुक्तीचा दोष येतो. यावरूनही हेच सिद्ध होते की मनुष्य रूप दाखविण्यापूर्वी भगवंताने अर्जुनाला चतुर्भुज देवरूप दाखविले आणि त्याचाच महिमा 53व्या श्लोकात सांगितला आहे. याच अध्यायातील 24व्या आणि 30व्या श्लोकामध्ये अर्जुनाने विष्णू या पदाने भगवंतांना संबोधित केले आहे. यावरूनही त्याला विष्णुरूप पाहण्याची आकांक्षा होती असे वाटते. या कारणामुळे हे सिद्ध होते की येथे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला चतुर्भुज विष्णू रूप दाखवण्याची प्रार्थना करीत आहे. सहस्त्रबाहो आणि विश्वमूर्ते असे संबोधून चतुर्भुज होण्यास सांगण्याचे तात्पर्य काय?
भगवंत हे अर्जुनाला हजारो हात असलेल्या विराट स्वरूपाचे दर्शन देत आहेत. हे रूप आवर्ते घेऊन चतुर्भुज रूप प्रगट करण्यासाठी अर्जुन या नावांनी संबोधून भगवंतांना प्रार्थना करीत आहे. अर्जुनाने अशी प्रार्थना केल्यावर आता पुढील 2 श्लोकात भगवंत हे आपल्या विश्वरूपाचा महिमा आणि दुर्लभता याचे वर्णन करीत 49व्या श्लोकात अर्जुनास आश्वासन देत चतुर्भुज रूप पाहण्यास सांगत आहेत. श्री भगवानुवाच मय्या प्रसन्नेन तवार्जुनेद रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं येन्मे त्वदनेन न दृष्ट्वपूर्वम्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने माझे परम तेजोमय सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखविले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिलेले नव्हते. मया याच्या बरोबर प्रसन्नेन हे विशेषण लावण्याचा अभिप्राय काय? याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की तुझी भक्ती आणि प्रार्थना यामुळे प्रसन्न होऊन तुझ्यावर दया करून आपले गुण, प्रभाव व तत्व हे समजावून देण्यासाठी मी तुला हे अलौकिक रूप दाखवले आहे. अशा परिस्थितीत तुला भय, दुःख व मोह होण्याचे कोणतेही कारण नव्हते. मग तू अशा प्रकारे भयाने व्याकुल का होत आहेस? आत्मयोगात याचा भावार्थ काय? याद्वारे भगवंताने असे दाखविले आहे की माझ्या या विराट रूपाचे दर्शन सर्व वेळी व सर्वांना होऊ शकत नाही. ज्यावेळी मी आपल्या योगशक्तीने याचे दर्शन घडवतो त्याच वेळी ते घडते. ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त असेल त्यालाच ते घडते, दुसऱ्याला नाही. म्हणून या रूपाचे दर्शन घेणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे जी की अर्जुनाला मिळाली आहे. रूपम याच्या बरोबर इदम, परम, तेजोमयम, आद्यम, अनंतम आणि विश्वम ही विशेषणे लावण्याचा भावार्थ काय आहे? या विशेषणाचा प्रयोग करून भगवंत आपल्या अलौकिक व अद्भुत विराट स्वरूपाचे महत्व अर्जुनाला समजावून देत आहेत. ते म्हणतात की माझे हे रूप अत्यंत उत्कृष्ट आणि दिव्य आहे. असीम व दिव्य प्रकाशाचा पुंज आहे. सर्वांना उत्पन्न करणारे, सर्वांचे आदी आहे. असीम रूपाने विस्तृत आहे. कुणीकडूनही याचा कुठेही शेवट नाही. तू जे पाहत आहेस ते पूर्ण रूप नव्हे, हे तर माझ्या त्या महान रूपाचा एक अंश मात्र आहे. माझे हे रूप तुझ्याशिवाय दुसऱ्यांनी पूर्वी पाहिलेले नाही असे भगवंतांनी कसे म्हटले? यापूर्वी त्यांनी यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये आणि भीष्मादी वीरांना कौरवांच्या सभेमध्ये आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविले होते ना. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये आणि भीष्मादी वीरांना कौरवांच्या सभेमध्ये भगवंतांनी ज्या विराट रूपाचे दर्शन घडवले होते त्यामध्ये आणि अर्जुनाला दिसणाऱ्या या विराट रूपामध्ये फार अंतर आहे. तिन्हीची भिन्न भिन्न वर्णने आहेत. अर्जुनाला भगवंतांनी ज्या रूपाचे दर्शन घडवले त्यामध्ये भीष्म व द्रोण इत्यादी शूरवीर भगवंतांच्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करताना दिसत होते. असे विराट रूप भगवंताने पूर्वी कधीही कुणालाही दाखवलेले नव्हते. म्हणून भगवंताच्या म्हणण्यामध्ये कोणत्याही प्रकारची असंगती नाही. जितका अनुग्रह झालाय, ज्या रूपाचा अनुग्रह झालाय ज्याच्यावर, तेच रूप त्यांना दिसणार आहे. म्हणजे ह्या तिघांनाही अगोदर झालेलं होतं विश्वरूप दर्शन, तरी पण त्याच्यामध्ये फरक आहे. अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन झालेलं आहे आणि यशोदा मातेला जे झालेलं होतं कौरवांच्या सभेमध्ये जे झालेलं होतं विश्वरूप दर्शन, तर त्यामध्ये सूक्ष्म फरक आहे आणि तो किती सूक्ष्म आहे हे आता आपल्याला समजतंय. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहमृलोके द्रष्टु त्वदनेन कुरु प्रवीर. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांचा आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्येनेही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही. वेदैर्न दाने क्रियाभिः व उग्रे तपोभिः या पदांचा भावार्थ काय आणि यांच्याद्वारे भगवंताचे विराट रूप पाहत काय? वेदवेत्या अधिकारी आचार्याकडून अंग उपांगासह वेद शिकून जे चांगल्या प्रकारे समजून घेणे त्यांचे नाव वेदाध्ययन होय. यज्ञक्रियेमध्ये अत्यंत निपुण असलेल्या याज्ञिक पुरुषांच्या सेवेला राहून त्यांच्याकडून यज्ञ विधी शिकून आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली विधिवत
केले जाणारे यज्ञ प्रत्यक्ष पाहून यज्ञासंबंधी सर्व क्रिया चांगल्या प्रकारे जाणून घेणे म्हणजे यज्ञाचे अध्ययन हे होय. धन संपत्ती, अन्न, जल, विद्या, गाय, पृथ्वी इत्यादी कोणतीही आपल्या स्वतःची वस्तू दुसऱ्याच्या सुखासाठी व हितासाठी प्रसन्न हृदयाने त्यांना योग्य प्रकारे देणे याचे नाव दान होय. श्रौत, स्मार्त यज्ञादीचे अनुष्ठान आणि आपल्या वर्णाश्रम धर्माचे पालन हे करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व शास्त्रविध कर्मांना क्रिया असे म्हणतात. कृच्छ्र, चांद्रायण इत्यादी व्रते, विभिन्न प्रकारच्या कठोर नियमांचे पालन, मन व इंद्रिय यांचे विवेकपूर्वक आणि बलपूर्वक दमन, तसेच धर्मासाठी शारीरिक किंवा मानसिक असे कठीण क्लेश सहन करणे किंवा शास्त्रविधीप्रमाणे केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या तपस्या या सर्वांचे नाव उग्र तप होय. या सर्व साधनांनीही आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन हे अशक्य असल्याचे सांगून भगवंत त्या रूपाची महत्ता प्रकट करीत असे म्हणत आहे की अशा प्रकारच्या महान प्रयत्नानेही ज्याचे दर्शन घडू शकत नाही तेच रूप तू माझी प्रसन्नता आणि कृपा यांच्या प्रसादामुळे प्रत्यक्ष पाहत आहेस. हे तुझे मोठे भाग्य आहे. यावेळी तुला जे भय, दुःख आणि मोह वाटत आहे ते योग्य नव्हे. विराट रूपाचे दर्शन हे अर्जुनाखेरीज दुसऱ्यांना अशक्य असल्याचे सांगताना नृलोके या पदाचा प्रयोग करण्याचा भावार्थ काय आहे? दुसऱ्या लोकांमध्ये याचे दर्शन अशक्य नाही काय? वेद, यज्ञ आदींचे अध्ययन, दान, तप आणि तसेच इतर विभिन्न प्रकारच्या क्रिया यांचा अधिकार मनुष्य लोकांमध्येच आहे. आणि मनुष्य शरीरामध्ये जीव हा भिन्न भिन्न प्रकारची नवीन कर्मे करून तऱ्हेतऱ्हेचे अधिकार प्राप्त करून घेतो. इतर सर्व लोक हे तर मुख्यतः भोग स्थाने आहेत. मनुष्य लोकाचे हेच महत्व समजावून देण्यासाठी येथे नृलोके या पदाचा प्रयोग केलेला आहे. याचा भावार्थ असा की जर मनुष्य लोकांमध्येही वरील साधनांच्या द्वारे दुसरा कोणी माझे हे रूप पाहू शकत नाही, तर इतर लोकांमध्ये आणि कोणत्याही साधनाशिवाय कोणी पाहू शकत नाही यात सांगायचे ते काय? कुरुप्रवीर या संबोधनाचा भावार्थ काय? याचा प्रयोग करून भगवंताने असे दाखविले आहे की तू कौरवांमध्ये श्रेष्ठ वीर पुरुष आहेस. तुझ्यासारख्या वीर पुरुषाला अशा प्रकारे भयभीत होणे हे शोभत नाही, म्हणून तू भीती बाळगू नयेस. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृगमेदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पुन्हा पहा. माझे हे विक्राळ रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस आणि गांगरून जाऊ नकोस. या म्हणण्याचा अभिप्राय काय? असे म्हणून भगवंताने हे दाखविले आहे की मी प्रसन्न होऊन तुला या परम दुर्लभ विराट स्वरूपाचे दर्शन घडविले आहे. ते प्रसन्न झाल्याशिवाय काहीच कुठलीच गोष्ट शक्य नाहीये. प्रसन्न झाल्यामुळे हे अर्जुनाला सौख्य प्राप्त झालेलं आहे. यामुळे तुझ्यामध्ये व्याकुळता आणि मूढता येणे हे कदापिच उचित नव्हे. तथापि हे पाहून जर तुला व्यथा व मोह हे होत असतील आणि आता मी हे स्वरूप आवर्ते घ्यावे असे तुला वाटत असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या सुखासाठी आता मी हे रूप तुझ्या समोरून लपवितो. तू मोहित आणि भयभीत होऊ नकोस. त्वम याच्या बरोबर वेपेतभी आणि प्रीतमनाः ही विशेषणे देण्याचा अभिप्राय काय? त्वम याच्या बरोबर वेपेतभी आणि प्रीतमना ही विशेषणे लावून भगवंताने असे दाखविले आहे की ज्या रूपामुळे तुला भय आणि व्याकुळता वाटत होती ते रूप आवर्ते घेऊन आता मी तुझ्या मनाप्रमाणे चतुर्भुज रूपात प्रगट होतो, म्हणून तू भयभीत आणि भयरहित आणि प्रसन्न मन असा हो. रूपम याच्या बरोबर तत व इदम ही विशेषणे लावण्याचा भावार्थ काय? तसेच पुन्हा या पदाचा प्रयोग करून ते रूप पाहण्यास सांगण्याचा भावार्थ काय? तत आणि इदम ही विशेषणे लावून असे दाखविले आहे की ज्या चतुर्भुज देवरूपाचे दर्शन मी तुला पूर्वी घडविले होते, तसेच ज्याच्या दर्शनासाठी तू आत्ताही विनंती करीत आहे तेच रूप तू आत्ता बघ. हे तेच आता तुझ्या समोर आहे. याचा भावार्थ असा की ते विश्वरूप हे मी अंतर्निहित केले आहे
आणि त्याच्याऐवजी चतुर्भुज रूप प्रकट केले आहे. म्हणून आता तू निर्भय होऊन प्रसन्न चित्ताने माझ्या या चतुर्भुज रूपाचे दर्शन घे. पुनः या पदाच्या प्रयोगामुळे असे वाटते की भगवंताने अर्जुनाला आपल्या चतुर्भुज रूपाचे दर्शन पूर्वीही घडविले होते. 45व्या आणि 46व्या श्लोकामध्ये अर्जुनाने केलेल्या विनंतीमध्ये तत एव व तेन एव या पदांच्या प्रयोगामुळेही हे स्पष्ट होते. अशा प्रकारे चतुर्भुज रूपाचे दर्शन घेण्यास अर्जुनाला आज्ञा देऊन भगवंतांनी काय केले हे आता संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. संजय उवाच इत्यार्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. वासुदेव या पदाचा भावार्थ काय? भगवान श्रीकृष्ण हे महाराज वसुदेव यांच्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत आणि ते आत्मरूपाने सर्वांच्या मध्ये निवास करतात, म्हणून त्यांचे वासुदेव असे नाव आहे. रूपम याच्या बरोबर स्वकम हे विशेषण लावण्याचे आणि दर्शयामास या क्रियेच्या प्रयोगाचे तात्पर्य काय? स्वकम रूपम याचा अर्थ आपले स्वतःचे रूप असा आहे. तसे पाहिले तर विश्वरूप हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाचेच आहे आणि तेही त्यांचे स्वकीय रूपच आहे. तसेच भगवंत ज्या मनुष्य रूपात सर्वांच्या समोर रूपाने प्रगट असत ते श्रीकृष्ण रूप हे सुद्धा त्यांचे स्वकीय रूपच आहे. परंतु येथे रूपम याच्या बरोबर स्वकम हे विशेषण देण्याचा अभिप्राय वरील दोन्हीपेक्षा भिन्न एखाद्या तिसऱ्या रूपास उद्देशून असला पाहिजे. कारण विश्वरूप हे तर अर्जुनाच्या समोर होतेच, ते पाहून तो भयभीत होत होता म्हणून ते दाखविले अशी येथे कल्पनाही करता येत नाही. आणि मनुष्य रूप भगवंताने दाखविले असे म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण विश्वरूप हे दूर केल्यावर भगवंताचे जे स्वाभाविक मनुष्य अवताराचे रूप आहे ते तर जसेच्या तसे अर्जुनाच्या समोर राहिलेच असते. त्यात दाखवायचे ते काय होते? अर्जुन स्वतःच पाहू शकला असता. म्हणून येथे स्वकम विशेषण आणि दर्शयामास या क्रियेच्या प्रयोगामुळे असेच वाटते की नरलीलेसाठी प्रकट केलेल्या व सर्वांच्या समोर राहणाऱ्या मनुष्य रूपापेक्षा आणि आपल्या योगशक्तीने प्रकट करत दाखविलेल्या विश्वरूपापेक्षा भिन्न असे ते नित्य वैकुंठधामामध्ये निवास करणाऱ्या भगवंताचे दिव्य चतुर्भुज असे स्वतःचे रूप आहे. तेच पाहण्यासाठी अर्जुनाने विनंती केली आहे आणि तेच रूप भगवंताने त्याला दाखविले. महात्मा या पदाचा आणि सौम्य वपू हो भयभीत अर्जुनाला धीर दिला या म्हणण्याचा भावार्थ काय? ज्याचा आत्मा अर्थात स्वरूप हे महान असले त्याला महात्मा असे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे आत्मरूप आहेत, म्हणून ते महात्मा होत. या म्हणण्याचे तात्पर्य असे की अर्जुनाला आपल्या चतुर्भुज रूपात दर्शन दिल्यानंतर महात्मा श्रीकृष्णाने सौम्य वपू म्हणजे परम शांत अशा श्याम सुंदर मनुष्य रूपाने युक्त होऊन भयाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाला धैर्य दिले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपले विश्वरूप आवर्ते घेऊन चतुर्भुज रूपाचे दर्शन दिल्यानंतर जेव्हा स्वाभाविक मनुष्य रूपाने अर्जुनाला आश्वासन दिले तेव्हा अर्जुन सावध होऊन म्हणू लागला. अर्जुन वाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि सचेता प्रकृतिं गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. रूपम याच्या बरोबर सौम्यम आणि मानुषम ही विशेषणे देण्याचे तात्पर्य काय? भगवंताचे जे मनुष्य रूप होते ते फार सुंदर, मधुर आणि शांत होते. मागील श्लोकात भगवंत सौम्य वपू झाले असे जे सांगितले आहे ते मनुष्य रूपाला उद्देशूनच म्हटले आहे. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी येथे रूपम याच्या बरोबर सौम्यम व मानुषम या दोन्ही विशेषणाचा प्रयोग केलेला आहे. सचेता, संरत आणि प्रकृती गतः यांचा भावार्थ काय?
भगवंताचे विराट रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात भय, व्यथा, मोह इत्यादी विकार उत्पन्न झाले होते. त्या सर्वांचा अभाव या पदाने दाखविला आहे. याचा अभिप्राय असा की तुमचे श्याम सुंदर असे मधुर मनुष्य रूप पाहून आता मी स्थिर चित्त झालो आहे. माझा मोह, भ्रम, भय हे नाहीसे झाले आहे आणि मला स्वतःची वास्तविक स्थिती प्राप्त झाली आहे. म्हणजे भय, व्याकुळता, कंप इत्यादी अनेक प्रकारे जे विकार माझे मन, इंद्रिय आणि शरीर यांच्यामध्ये उत्पन्न झाले होते ते सर्व दूर झाल्यामुळे आता मी पूर्ववत स्वस्थ झालो आहे. अर्जुनाचं मन आता भरून गेलेलं आहे. त्याला जे पाहिजे होतं त्या रूपामध्ये भगवंतांनी त्याला दर्शन दिलेलं आहे. अशा प्रकारे अर्जुनाचे वचन ऐकल्यावर भगवंत आता 2 श्लोकामध्ये आपल्या चतुर्भुज देवरूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याचा महिमा यांचे वर्णन करीत आहेत. श्री भगवानुवाच सुदर्शनमिदं रूपं दृष्ट्वा नसीयन् मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यदर्शनकाङ्क्षिणः. श्री भगवान म्हणाले, माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. रूपम याच्या बरोबर सुदर्शनम आणि इदम ही विशेषणे लावण्याचा अभिप्राय काय आहे? सुदर्शनम ही विशेषण लावून भगवंताने आपल्या चतुर्भुज दिव्य रूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याची महत्ता दाखविली आहे. इदम हे पद निकटवर्ती वस्तूंचा संकेत करणारे असल्यामुळे त्याच्याद्वारे विश्वरूपानंतर दाखविल्या जाणाऱ्या चतुर्भुज रूपाचा संकेत केला आहे. याचा अभिप्राय असा की माझ्या या चतुर्भुज मायातीत दिव्य गुणांनी युक्त अशा नित्य रूपाचे तू दर्शन घेतले आहेस. त्या रूपाचे दर्शन हे मोठे दुर्लभ आहे. तो माझा अनन्य भक्त असतो आणि ज्याच्यावर माझ्या पूर्ण कृपेचा प्रकाश असतो त्याला या रूपाचे दर्शन होऊ शकते. देवांनाही नेहमी या रूपाचे दर्शन करण्याची इच्छा असते. या म्हणण्याचा अभिप्राय काय? तसेच या वाक्यात अपि या पदाच्या प्रयोगाचा भावार्थ काय? या म्हणण्यातूनही भगवंताने आपल्या चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची दुर्लभता आणि त्याची महत्ता हीच प्रकट केलेली आहे. आपी या पदाच्या प्रयोगाने असे दाखविले आहे की देवांना सुद्धा हे पाहण्याची नेहमी इच्छा असते, परंतु सर्वजण पाहू शकत नाही. मग मनुष्याची गोष्ट ती काय? नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जयया शक्य एव विधो दृष्टवानसि मां यथा. तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. 9व्या अध्यायातील 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की तू जे काही यज्ञ करीत आहेस, दान देत आहेस आणि तप करीत आहेस ते सर्व मला अर्पण करून टाक. असे केल्यामुळे तू सर्व कर्मातून मुक्त होशील आणि मला प्राप्त करून घेशील. 17व्या अध्यायातील 45व्या श्लोकात असे सांगितले आहे की मोक्षाची इच्छा असणाऱ्या पुरुषाकडून यज्ञ, दान आणि तप रूपी क्रिया या फलाची इच्छा सोडून केल्या जातात. यावरून असा भावार्थ निघतो की यज्ञ, दान व तप या गोष्टी मुक्तीसाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी नक्कीच कारण आहेत. परंतु या श्लोकामध्ये भगवंताने असे म्हटले आहे की माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांच्या अध्ययन, अध्यापन यांनीही होऊ शकते आणि तप, दान आणि यज्ञ यांनीही होत नाही. या विरोधाचे समाधान कसे करता येईल? यामध्ये विरोधाची कोणतीही गोष्ट नाही, कारण कर्मे ही भगवंतांना अर्पण करणे हे अनन्य भक्तीचे एक अंग आहे. या अध्यायाच्या 55व्या श्लोकात अनन्य भक्तीचे वर्णन करताना भगवंतांनी स्वतः मत कर्मकृत माझ्यासाठी कर्म करणारा या पदाचा प्रयोग केला आहे. 54व्या श्लोकात अशी स्पष्ट घोषणा केली आहे की अनन्य भक्तीमुळे माझे हे स्वरूप पाहणे, जाणणे आणि प्राप्त करणे हे शक्य आहे. म्हणून निष्काम भावनेने भगवद अर्थ आणि भगवद अर्पण बुद्धीने केलेले यज्ञ, दान व तप इत्यादी कर्मे भक्तीचे अंग असल्यामुळे भगवंताच्या प्राप्तीचे कारणे आहेत. मात्र ती सकाम भावनेने केल्यावर तशी होत नाही असे समजले पाहिजे. याचा अभिप्राय असा की वरील यज्ञादी क्रिया या भगवंताचे दर्शन घडण्यास स्वभावतः समर्थ नाहीत.
भगवंताचे दर्शन प्रेमाने भगवंताला शरण जाऊन निष्काम भावनेने कर्म केल्यावर भगवत कृपेनेच होतंय. येथे एमविध आणि माम यथा दृष्टवानसी यांच्या प्रयोगामुळे भगवंतानी आपले जे विश्वरूप अर्जुनाला दाखवले होते त्याच्याविषयी मला वेदांनी पाहता येत नाही इत्यादी गोष्टी भगवंताने सांगितल्या आहेत असे मानले तर काय हरकत आहे. विश्वरूपाच्या महिम्याबद्दल बहुतेक याच पदांचा प्रयोग 48व्या श्लोकामध्ये झालेला आहे. या श्लोकात पुन्हा त्याच विश्वरूपाचा महिमा आहे असे मानल्यास पुनरुक्तीचा दोष येतो. याखेरीज भगवंताने या विश्वरूपासंबंधी सांगितले आहे की ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पाहता येणार नाही आणि हे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी पुढील श्लोकात उपायही सांगितले. म्हणून येथे जे मानले आहे तेच बरोबर आहे. संबंध जर वरील उपायाने तुमचे दर्शन होणार नाही तर कोणत्या उपायाने होऊ शकेल अशी जिज्ञासा झाल्यावर भगवंत म्हणतात भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं दृष्टुं च तवेन प्रवेष्टुं च परन्तप. परंतु हे परंतप अर्जुना अन्यन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे तत्वता जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणे ही शक्य आहे. जिच्याद्वारे भगवंताचे दिव्य चतुर्भुज रूप पाहता येते जाणता येते आणि त्यात प्रवेश करता येतो ती अन्यन्य भक्ती म्हणजे काय. भगवंताच्या बद्दल अन्यन्य प्रेमयुक्त होणे तसेच आपले मन इंद्रिय व शरीर आणि धन जन इत्यादी सर्वस्व हे भगवंतांचे समजून भगवंतासाठी भगवंताच्याच सेवेमध्ये नेहमी लावणे म्हणजे अनन्य भक्ती होय. हिचे वर्णन पुढील श्लोकामध्ये अनन्य भक्ताच्या लक्षणांमध्ये विस्ताराने केलेले आहे. सांख्य योगानेही परमात्मा प्राप्त होतो असे सांगितले आहे. मग येथे फक्त अनन्य भक्ती हीच भगवंताला पाहणे इत्यादीचा हेतू आहे असे का सांगितले आहे. सांख्य योगाने निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते असे सांगितले आहे आणि ते पूर्णपणे खरे आहे. परंतु सांख्य योगामुळे सगुण साकार अशा भगवंताच्या दिव्य चतुर्भुज रूपाचेही दर्शन घडेल असे काही सांगता येत नाही. कारण सांख्य योगामुळे साकार रूपात दर्शन घेण्यासाठी भगवंत हा बांधलेला नाही. येथे हे प्रकरण ही सगुण भगवंताच्या दर्शनाचेच आहे. म्हणून येथे फक्त अनन्य भक्ती हीच भगवत दर्शन इत्यादीचा हेतू आहे असे सांगितले आहे ते योग्यच आहे. अनन्य भक्तीने भगवंतांना पाहणे जाणणे आणि ऐक्य भावनेने प्राप्त करून घेणे या गोष्टी सुलभ आहेत असे सांगितल्याने अनन्य भक्तीचे स्वरूप जाणण्याची आकांक्षा झाल्यावर आता अनन्य भक्ताच्या लक्षणाचे वर्णन केले जात आहे. मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. हे अर्जुना जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्त रहित असतो आणि सर्व प्राणी मात्रांविषयी वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. मत्कर्मकृत याचा भावार्थ काय. जो मनुष्य स्वार्थ ममता आणि आसक्ती यांचा त्याग करून सर्व काही भगवंताचेच आहे असे समजून स्वतःला फक्त निमित्त मात्र मानून यज्ञ दान तप व खाणे पिणे व्यवहार इत्यादी सर्व शास्त्रविहित कर्तव्य कर्म ही निष्काम भावनेने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे करतो तो मत्कर्मकृत होय. म्हणजे भगवंतासाठी भगवंतांची कर्मे करणारा होय. मत परम याचा भावार्थ काय. जो भगवंतालाच परम आश्रय परम गती एकमात्र शरण जाण्यास योग्य सर्वोत्तम सर्वाधार सर्वशक्तिमान सर्वांचा सुहृदय परमात्मीय आणि स्वतःचे सर्वस्व समजतो तसेच भगवंताच्या प्रत्येक विधानामध्ये नेहमी प्रसन्न राहतो तो मतपरम म्हणजे भगवंतांचा परायण होय. मदभक्त याचा भावार्थ काय. भगवंताविषयी अनन्य प्रेमयुक्त झाल्यावर जो भगवंतामध्येच तन्मय होऊन नित्य निरंतर भगवंताचे नाम रूप गुण प्रभाव व लीला इत्यादीचे श्रवण कीर्तन आणि मनन इत्यादी करत असतो त्याच्याशिवाय ज्याला क्षणभरही चैन पडत नाही आणि जो भगवंताच्या दर्शनासाठी अत्यंत उत्कटतेने निरंतर लालसा बाळगतो तो मदभक्त म्हणजे भगवंताचा भक्त वय. खूप छान सांगितलंय भगवंताच्या भक्ताविषयी. संघवर्जित याचा भावार्थ काय. शरीर पत्नी
पुत्र, धन, घर, कुटुंब, तसेच मान, मोठेपणा इत्यादी जितके म्हणून या लोकीचे व परलोकीचे भोग्य पदार्थ आहेत, त्या सर्व जड चेतन पदार्थांच्या बद्दल ज्याला किंचितही आसक्ती उरलेली नाही, भगवंतास सोडून ज्याला कुणाबद्दलही प्रेम वाटत नाही, तो संग वर्जित अर्थात आसक्ती रहित होय. सर्व भूतेषु निर्वैर याचा भावार्थ काय? सर्व प्राण्यांचा भगवंताचेच स्वरूप मानणे किंवा सर्व प्राण्यांना भगवंताचे स्वरूप मानणे किंवा सर्वांमध्ये एकमात्र भगवंतच व्याप्त आहेत असे समजल्यामुळे कुणाकडूनही कितीही गैरव्यवहार झाला तरीही त्याच्या मनात कोणताही विकार येत नाही. सगळ्यांना भगवंताचंच रूप मानायचं. प्रत्येकाच्या आत जो आत्मा आहे तो परमात्माच आहे. तसेच त्याला कोणत्याही प्राण्याबद्दल किंचितही द्वेष किंवा वैरभाव उरलेला नाही. तो सर्व भूतेषु निर्वैर म्हणजे सर्व प्राण्यांविषयी वैरभावाने रहित असा होय. य व स हे कशाचे वाचक आहे आणि तो मलाच प्राप्त करून घेतो या म्हणण्याचे तात्पर्य काय? य व स ही पदे वरील लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत अशा भगवंताच्या अनन्य भक्तांची वाचक आहेत आणि तो मला प्राप्त करून घेतो या म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे 54व्या श्लोकाप्रमाणे सगुण भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेणे, त्याला चांगल्या प्रकारे तत्वता जाणून घेणे व त्याच्यामध्ये प्रवेश करणे. वरील लक्षणाने युक्त असा तो जो भगवंताचा अनन्य भक्त आहे तो भगवंताला प्राप्त करून घेतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. जय श्री कृष्ण. खूप छान वाचलं ताई. जय श्रीकृष्ण. आणि विशेष म्हणजे जे सांगताना जे भाव होते तुमचे ते बघून हा विश्वरूप दर्शन अक्षरशः आठवलं पूर्णपणे. की छान वाटलं बर. अगदी. तुम्ही मी त्याच्यामध्ये काहीच तयारी केली नोंद नव्हती. केला होता. बाहेर गेले होते. बाहेरून आले आणि तसंच डायरेक्ट वाचायला बसले. बरोबर आहे. छान छान वाचलं अगदी. माझ्याकडे सार पण आहे काढलेला 11व्या अध्यायाचा. घेऊ का 2 मिनिटं? हो, हरकत नाही. हा. अध्याय 11वा. अर्जुनाच्या इच्छेनुसार भगवंतांनी त्याला आपले दिव्य, ईश्वरी आणि विश्वरूप दाखवले. गीता म्हणते पश्चिमे पार्थ रूपानी शतशोथ सहस्त्रशः. पुरुष सूक्त म्हणते सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्ष सहस्त्रपाद. अर्जुन म्हणतो द्यावा पृथ्वीयोरिदि मंतरम हि व्याप्तम त्वएकेन दिशश्च सर्वः. पुरुष सूक्तात म्हटले आहे पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतदेवी ततो विश्वं विक्रामत. गीतेत अर्जुन म्हणतो त्वम आदिदेव हा पुरुषा पुराणम. पुरुष सूक्तात म्हटले आहे वेदाहमेत पुरुषम महानंत. पुरुष सूक्तातील पुरुष म्हणजे गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण. भागवतात म्हणूनच म्हटले आहे कृष्णस्तु भगवान स्वयं. वेदोक्त वर्णन समजून सुद्धा न शकणारे आपल्यासारखे आपण त्यांचे तत्वशः वर्णन काय करणार? आपल्या दृष्टीने लोणी चोरून खाणारे, तोंडावर लोणी माखलेले आहे असे हे आपलेच रूप आरशात पाहून घाबरल्यासारखे करणारे आणि आईला सांगणारे की मी नाही खाल्ले, तो बघ प्रतिबिंबात आहे जो आहे ना त्याने लोणी खाल्ले असे सासूतपणे सांगणारे आपल्यासारख्याला हे बालरूपच विलोभनीय होय. कारण त्या रूपाचीच आपण कल्पना करू शकतो, भक्ती करू शकतो. हे विश्वरूप भगवंताने का दाखवले? आपल्या दृष्टीने याबाबत विचार करता महत्वाचा श्लोक म्हणजे मत्कर्म कृतन कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. भगवान म्हणतात सर्व कर्मे माझी म्हणजेच परमेश्वराची होत या बुद्धीने करणारा, मतपरायण व संग विरहित आणि सर्व भूतांचे ठाई निर्वैर असा जो भक्त हे पांडवा तो मला येऊन पोहोचतो. परमेश्वरार्पण बुद्धीने म्हणजे जगातील सर्व कर्मे परमेश्वराची आहेत. तो खरा करता करविता आहे. आपण केवळ निमित्त मात्र आहोत. अशा निर्गुमान बुद्धीने संसारातील सर्व व्यवहार करावेत. 33व्या श्लोकात भगवान अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात निमित्त मात्रम भव साव्य साची.
तू युद्धात केवळ निमित्त मात्र हो. वास्तविक या सर्वांना मी यापूर्वीच मारले आहे. सर्व अहंकार अभिमान टाकून मी करता, मी केल्या हे भावना सोडून देऊन खरोखरच निष्काम निरपेक्ष भावनेने संसार करीत राहणे, आणि तो सुद्धा समाचार म्हणजे उत्तम प्रकारे, अर्थात आपली सर्व ताकद पणाला लावून करणे. तत्वज्ञान किती सुंदर आहे ना. आचरण करण्याची ताकद आपल्यात आहे, पण आपली इच्छा नसते. आपण मीपणा सोडू शकतो का? एवढ्याशा देहाचा मीपणा जावा म्हणून भगवताने विराट रूप दाखवले. भगवंता, ददामी बुद्धी योगंतम, असे वागण्याची बुद्धी आम्हास दे, ही अर्थ प्रार्थना. इति श्री विश्व रूप दर्शन योगो नाम एकादशोऽध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. वा, छान सांगितलं. सुचिताताई, सुचिताताई, हा बोला ताई. अहो माझे थोडं दाताची ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यामुळे मला उद्या नाही घेता येणार 12 वाजता. बर बर बर, हरकत नाही ताई. आपण अजून कोणी वाचेल? हो, तेच मी काल म्हणलं होतं, पण मला काल उद्या ट्रीटमेंट आहे माझी. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेव वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण. खूप छान सांगितलं.